युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस व पेट्रोल टंचाईचा फटका नागरिकांना बसत असून ही टंचाई कृत्रिमरित्या निर्माण केली जात आहे का असा संशय व्यक्त होत आहे। काही ठिकाणी गॅस सिलेंडर काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री होत असल्याची चर्चा सुरू आहे। खडकदेवळा बुद्रुक येथील ज्येष्ठ नागरिक सुभाष पाटील यांनी 23 मार्च रोजी गॅस बुकिंग करूनही अजूनपर्यंत सिलेंडर मिळाला नसल्याची तक्रार केली। ते नेहमी घरी असतानाही वितरण कर्मचाऱ्याकडून घरी नव्हतो असे कारण देत दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला। त्यामुळे बुक केलेला गॅस काळ्या बाजारात वळवला गेला का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। गॅसवर चालणारे जे वाहनं आहेत त्यांना गॅस भरण्यासाठी एकही पेट्रोल पंप म्हणजे गॅस पंप उपलब्ध नाही, तो मिळावा ही माझी एक विनंती आहे। आणि जे अवैध प्रकारे जे धंदे चालत आहेत गॅस भरण्याचे ते बंद करावेत। जे बुद्धिपुरस्कर गॅस टंचाई निर्माण करतायत त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा। सुभाष भाऊराव पाटील राहणार खडकदेवळा। अरे गॅसचं संदर्भात बोलतोय मी। 23/3ला गॅसचं बुकिंग केलेलं आहे, पहिले KYC केली, मग 23ला बुकिंग केलं। 23/3ला तर मग देतो म्हणून आजपर्यंत अजून मिळाले नाही। गॅस हंडी मिळाली नाही। गॅसची हंडी मिळाली। त्याच्यानं सांगितलं की त्या तुम्ही घरी नाही, हा सबब चालता 24 तास घरी राहून एक कंप्लेंट काही पुकारच करत नाही। तर संशय तो ब्लॅकमध्ये विकता का काय करतात तेच नाही आजपर्यंत आहे। काय चाललंय असं? प्रशासन तर म्हणतंय की बुवा कुठलीच टंचाई नाही आहे, मग काय सांगाल? प्रशासन म्हणलं तर पण ते नुसतं सांगताय तोंडी, पण ते देत नाही ना, हे कृत्य करताय, लक्ष देत नाही। ते म्हणतात बघ तिथे बी द्यावं लागतं। किती दिवस झाले तुम्हाला आता बुकिंग करून? मला 23/3ला बुकिंग केलेली आहे, आता 6 तारीख आली, तोपर्यंत अजून काहीच नाही। आणि बोलायला गेलो तर तो म्हणे घरी कोण नाही, हा सबब सांगता। प्रत्येकाला सांगतात ते गावात किंवा खेड्यात घरी राहत नाही, खोटं बोलताय ना। ब्लॅकमध्ये इथं असं संशय जातो 8 किंवा असं 1500-1800 रुपये मिळतात। वरिष्ठ अधिकाऱ्यांना काय मागणी कराल तुम्ही? किंवा तुम्ही डायरेक्ट टंचाई सांगताय, तर टंचाई आहे का कृत्रिम बा असं 2 नंबर आहे हे समजत नाही ना। त्याच्यात हे सांगायचं तर नाही किंवा काय कृत्रिम लक्ष द्यायला पाहिजे।